नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 4 धारा विद्युत आणि चुंबकत्व या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूया प्रश्न. प्रश्न पहिला. एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युतधारा तारेभोवती टिंब निर्माण करते. पर्याय पहा. 1 विभवांतर, 2 चुंबकत्व, 3 विद्युत प्रवाह, 4 विद्युत प्रभार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चुंबकत्व. पुढचा प्रश्न पहा. 2 1.5 व्होल्ट विभवांतराच्या 4 विद्युत गटांच्या बॅटरी स्वरूपात जोडणी केली तर बॅटरीचे विभवांतर किती होईल? हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 1.5 व्होल्ट, 2 4.5 व्होल्ट, 3 5.5 व्होल्ट, 4 6.0 व्होल्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6.0 व्होल्ट. पुढचा प्रश्न पहा. 3 जर प्रत्येक विद्युत गटाचे विभवांतर 1.25 व्होल्ट इतके असेल तर पुढील जोडणीत बॅटरीचे विभवांतर किती असेल? हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 6.0 व्होल्ट, 2 5.75 व्होल्ट, 3 6.25 व्होल्ट, 4 2.65 व्होल्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6.25 व्होल्ट. पुढचा प्रश्न पहा. 4 टिंब ही अदिश राशी आहे. पर्याय पहा. 1 वेग, 2 त्वरण, 3 बल, 4 विद्युत प्रवाह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्युत प्रवाह. पुढचा प्रश्न पहा. 5 कोरड्या विद्युत गटामध्ये विद्युत अपघटनी म्हणून कोणत्या पदार्थांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो? हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 अमोनियम क्लोराईड आणि मॅग्नीज डायऑक्साईड, 2 झिंक क्लोराईड आणि लेड डायऑक्साईड, 3 झिंक आणि मॅग्नीज डायऑक्साईड, 4 झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. पुढचा प्रश्न पहा. 6 धातू शोधक यंत्राचे कार्य कशावर आधारित आहे? हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 विद्युत चुंबकत्व, 2 विद्युत, 3 चुंबक, 4 उष्णता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विद्युत चुंबक. पुढचा प्रश्न पहा. 7 विद्युत प्रभाराला धन प्रभार आणि ऋण प्रभार अशी नावे टिंब या शास्त्रज्ञाने दिली. पर्याय पहा. 1 फ्रँकलिन, 2 थॉम्सन, 3 रुदरफोर्ड, 4 कनाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रँकलिन. पुढचा प्रश्न पहा. 8
कुंतल व स्क्रू या संहितेला टिंबटिंब म्हणतात. पर्याय पहा. 1 विद्युत घंटा, 2 विद्युत घट, 3 विद्युत चुंबक, 4 वाहक तार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्युत चुंबक. पुढचा प्रश्न पहा. 9 एखाद्या तारेतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते असे निरीक्षण टिंबटिंब या वैज्ञानिकाने प्रथम नोंदवले. पर्याय पहा. 1 हान्स क्रिस्तियन ओरस्टेड, 2 फ्रँकलिन, 3 रुदरफोर्ड, 4 थॉम्सन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हान्स क्रिस्तियन ओरस्टेड. पुढचा प्रश्न पहा. 10 लेड आम्ल विद्युत गटात 2 विद्युत आग्रांमधील विभवांतर टिंबटिंब एवढे असते. हा प्रश्न NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 20 व्होल्ट, 2 2 व्होल्ट, 3 1.5 व्होल्ट, 4 0.2 व्होल्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2 व्होल्ट. पुढचा प्रश्न पहा. 11 स्मार्टफोन, लॅपटॉप या आधुनिक साधनांमध्ये टिंबटिंब विद्युत घट वापरले जातात. पर्याय पहा. 1 कोरडा, 2 निकल कॅडमियम, 3 लिथियम आयन, 4 लेड आम्ल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिथियम आयन. पुढचा प्रश्न पहा. 12 विद्युत प्रवाहाचे SI एकक टिंबटिंब आहे. पर्याय पहा. 1 कुलोम, 2 व्होल्ट, 3 अँपियर, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अँपियर. पुढचा प्रश्न पहा. 13 कोरड्या विद्युत गटाचे धन आग्र टिंबटिंबचे बनलेले असतात. पर्याय पहा. 1 मॅंगनीज, 2 जस्त, 3 तांबे, 4 ग्राफाइट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्राफाइट. पुढचा प्रश्न पहा. 14 कोरड्या विद्युत गटातील ग्राफाइटच्या बाहेरील भागात टिंबटिंबची पेस्ट भरलेली असते. पर्याय पहा. 1 अमोनियम क्लोराईड, 2 झिंक क्लोराईड, 3 मॅंगनीज डायऑक्साईड, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॅंगनीज डायऑक्साईड. पुढचा प्रश्न पहा. 15 टिंबटिंब या धातूचे आवरण कोरड्या विद्युत गटाचे ऋण टोक असते. पर्याय पहा. 1 निकेल, 2 तांबे, 3 जस्त, 4 ग्राफाइट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जस्त. पुढचा प्रश्न पहा. 16 लेड आम्ल विद्युत गटात धन विद्युत अग्र व ऋण विद्युत अग्र विरल टिंबटिंब आम्लात बुडवलेले असतात. पर्याय पहा. 1 सल्फ्युरिक ॲसिड, 2 ॲसिटिक ॲसिड, 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड, 4 नायट्रिक ॲसिड.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सल्फ्युरिक ॲसिड। पुढचा प्रश्न पहा 17 लेड आम्ल विद्युत गटात टिंब हे धन विद्युत अग्र असते। पर्याय पहा 1 जस्त, 2 शिसे, 3 लेड डायऑक्साइड, 4 ग्राफाइट। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लेड डायऑक्साइड। पुढचा प्रश्न पहा 18 एकापेक्षा अधिक विद्युत गटांच्या एकसर जोडणीला टिंब म्हणतात। पर्याय पहा 1 लेड आम्ल गट, 2 निकेल कॅडमियम गट, 3 बॅटरी, 4 कोरडा गट। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॅटरी। पुढचा प्रश्न पहा 19 विद्युत घंटेचे कार्य धारा विद्युतच्या टिंब परिणामावर आधारित आहे। पर्याय पहा 1 औष्णिक, 2 रासायनिक, 3 चुंबकीय, 4 प्रकाशीय। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चुंबकीय। पुढचा प्रश्न पहा 20 निकेल कॅडमियम गट टिंब विभवांतर देते। पर्याय पहा 1 2 व्होल्ट, 2 1.5 व्होल्ट, 3 1.2 व्होल्ट, 4 1 व्होल्ट। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1.2 व्होल्ट। पुढचा प्रश्न पहा 21 चुंबकीय बल रेषांच्या संदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा 1 चुंबकीय बल रेषा एकमेकींना आकर्षित करतात, 2 चुंबकीय बल रेषा एकमेकांना छेदत नाहीत, 3 चुंबकीय बल रेषा एकमेकींना दूर ढकलतात, 4 चुंबकीय बल रेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चुंबकीय बल रेषा एकमेकींना आकर्षित करतात। पुढचा प्रश्न पहा 22 निपरमॅग या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा 1 लोह निकेल ॲल्युमिनियम व टायटॅनियम, 2 ॲल्युमिनियम निकेल व कोबाल्ट, 3 लोह कोबाल्ट व निकेल, 4 लोह कार्बन व जस्त। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोह निकेल ॲल्युमिनियम व टायटॅनियम। तर विद्यार्थी मित्रांनो NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 4 धारा विद्युत आणि चुंबकत्व या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।